इस्कॉन खारघरचे अध्यक्ष डॉक्टर सुरदासजी यांनी केलेला आहे। अजित पवारांना गेल्या आषाढी एकादशीला इस्कॉन खारघरचे अध्यक्ष डॉक्टर सुरदासजी यांनी श्रीमद भागवत ग्रंथ भेट दिला होता। हा ग्रंथ नक्की वाचा असं त्यांनी अजित पवारांना आवर्जून सांगितलं होतं। मात्र अजित पवारांनी हा ग्रंथ वाचला नसल्याचं सुरदासजी यांचं म्हणणं आहे। श्रीमद भागवत वाचल्यास अपघाती मृत्यू होत नाही असं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे। अजित पवारांसोबत जे काही घडलं ती अत्यंत दुर्दैवी घटना असल्याची खंत देखील त्यांनी व्यक्त केलेली आहे। और जो भी ये ग्रंथ संपूर्ण रूप से अपने जीवन में पढ़ लेता है उसको अपरम मृत्यु नहीं होती। मैंने लास्ट आषाढ़ी एकादशी को अजीत पवार जी को अपने हाथों से उनको प्रेजेंट किया था और मैंने उन्हें निवेदन किया था कि कृपा करके इस ग्रंथ को जरूर पढ़ें और मुझे पूरा विश्वास है कि उन्होंने उसको पढ़ा नहीं। ठीक आहे, त्यांचं विधान त्यांना लखला। काय आम्ही सुद्धा भगवद्गीता अशी घेतलेली आहे, पण त्याला ते वाचणं दिसणं काही पूर्ण काही जमलेलं नाहीये आणि अजून तो उभा आहे बाबा, परमेश्वर कृपेने लोकांच्या आशीर्वादाने अजून उभा आहे। चालतंय, तुमच्यापैकी किती लोकांनी वाचलं ह्याची सुद्धा मला सांगता येणार। मला तर वाटत नाही एखाद्याने पूर्ण ते वाचलं असेल। मला काही लोकांची क्यू करावीशी वाटते। त्या ठिकाणी ज्या ज्या मंदिरात चोरी झाल्या, कोण होते? मुघल येऊन म्हणत होते की मंदिर लुटलंय, आम्ही मंदिर बांधायचं ना मुघल लुटत होते असं म्हणायचं। आता तर हेच मंदिर बांधतात आणि हेच लुटत आहेत, हे सगळं दिसतंय। ज्यांनी मंदिर बांधलं तेच लुटायला लागले। कुणावर असतंय? जरा तुलसी रामायण वाचलं आणि मग वाल्मिकी रामायण वाचलं, त्यातला जो फरक आहे ना, तुलसी कोणी लिहिला आणि वाल्मिकी कोणी लिहिला, आणि वाल्मिकीमध्ये काय सत्य आहे, जो पहिला होता रामायण त्यातला आणि यातला वेळे हे सगळ्या सोयीनुसार लिखाण करतात, बदलवतात। मी धार्मिक ग्रंथावर बोलणार नाही। आमचा श्रद्धेवर विश्वास आहे, आमचा भक्तीवर विश्वास आहे। देश लुटण्याच्या शिवाय त्यांना काही कळत नाही, अशाच डोक्याच्या विचारातून हे असले विचार येत असतात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।